करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 2,56,200 रुपये किमतीचा गांजा आणि 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 3,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी सकाळी 11च्या सुमारास करमाळा पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। करमाळा तालुक्यातील सांगोबा प्लॉटिंग परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहून संशयित मोटरसायकल स्वाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान संबंधित व्यक्तीकडे असलेल्या पोत्यामध्ये सुमारे 10 किलो 248 ग्रॅम गांजा आढळून आला। जप्त केलेल्या गांजाची किंमत 2,56,200 रुपये इतकी असून वापरात असलेली 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली। अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव दिलीप उर्फ फंट्या रोही दोशी, राहणार गुजर गल्ली, करमाळा, जिल्हा सोलापूर असे असून त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेतला जात आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात करमाळा पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून परिसरात खळबळ उडाली आहे।